जूनचा हप्ता जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणीसाठी ही अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून राज्यामधील सर्व पात्र महिला जून महिन्याच्या 24व्या हप्त्याची 1,500 रुपयांची वाट बघत होत्या। त्यानंतर जुलै महिन्याचा देखील हप्ता अखेर आता शासनाच्या वतीने वितरित करण्यामध्ये येत आहे। आता तुमची हप्त्याची प्रतीक्षा अधिकृतपणे संपली असून जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित रक्कम म्हणजे की 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या निर्णयामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सरकारच्या या जलद निर्णयाने सर्व स्तरावर स्वागत केले जात आहे। राज्याच्या लाडक्या बहिणींना आता जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी स्वतंत्रपणे बँकेच्या चक्रा मारण्याची किंवा ताण घेण्याची गरज आता उरलेली नाही। कारण की बहिणींनो, तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून मेसेज यायला सुरुवात होणार आहे। आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। बघा बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही वाट पाहिली होती, हप्ता नेमकं कधी येणार। आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी शिक्कामोर्तब झाला आहे। त्यामुळे बहिणींची चिंता आता कायमचीच मिटली आहे। परंतु बहिणींनो, एक अडचण आहे। महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार नाही। हो बहिणींनो, आज स्वतः महाराष्ट्र सरकारने सांगितलं, आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा जमा करण्यामध्ये येत आहे। काल पहिला टप्पा जमा झाला, जो की 12 जिल्ह्यांचा होता। आज पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे। सरकारने ठरविलेलं आहे, आज 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं, उद्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं, परवा पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायचं। मग पहिला टप्पा वितरित झाला आहे माता बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा वितरित करण्यामध्ये येत आहे। हो, राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली बहिणींनो। आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्या। जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2 हप्त्यांचा एकत्रित निधी आता जमा होणार। म्हणजे की जून महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला मिळणार आणि जुलै महिन्याचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। एकत्रित 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार। या योजनेचा मुख्य उद्देश केवळ महिलांच्या बँक खात्यामध्ये आर्थिक रक्कम जमा करणे हा नसून त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हा दैनंदिन खर्चामध्ये त्यांना थोडासा आधार देणे हा आहे। हप्त्याच्या या 3,000 रुपयाच्या रकमेसोबत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गॅस कनेक्शनचे महत्त्वाचे अनुदानित पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा केले जात आहे। बघा, जे काय गॅस सिलेंडर आहे याची जी काय रक्कम होती, जे की वरली रक्कम होती 200-300 रुपये, ती रक्कम पुन्हा सुरू करण्यामध्ये आली आहे। त्यामुळे बहिणींसाठी ही देखील दुसरी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारच्या वतीने या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी आणि गॅस अनुदानासाठी तब्बल 7,200 कोटी रुपयांचा निधी थेट आता हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे। डीबीटीच्या माध्यमातून हा निधी थेट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केला जात आहे। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने काही अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य अटी तसेच पात्रता निकष जारी केले आहे। या निकषामध्ये तंतोतंत ज्या बहिणी बसतील त्यांनाच लाभ मिळणार आहे। आता बहिणींनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। आता जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2 हप्ते एकत्र जमा होणार आहे। आणि म्हणजे की बहिणींनो, आजचा दिवस तुमचा नक्कीच आता गोड जाणार आहे। बघा बहिणींनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या 2 महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या संबंधित बँक शाखेची योग्यपणे लिंक असायला पाहिजे। म्हणजेच की बहिणींनो, बघा, तुमचं आधार लिंक असायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेसाठी आवश्यक असलेली EKYC प्रक्रिया
पूर्ण केलेली असलेली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार, हे स्वतः महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे. राज्याची सध्याची पावसाळी स्थिती, काही भागामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि प्रशासकीय कामांचा मोठा व्याप लक्षामध्ये घेता 2 हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानुसार दिले जात आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले नाही त्यांनी संयम राखावा, घाबरून जाऊ नका बहिणींनो. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग बहिणींनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. सरकारी नियमानुसार ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबामधील बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आणि ज्या बहिणींचे उत्पन्न 3 लाख आहे, 4 लाख आहे, अशा बहिणीला अटीमुळे शर्तीमुळे हप्ता मिळणार नाही. बघा, मागच्या वेळी जो काही हप्ता मिळाला होता तो कसल्याही प्रकारे अटी ठेवण्यामध्ये आल्या नव्हत्या, परंतु आता या हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून कडक अटी आता लावण्यामध्ये आल्या आहे. त्यामुळे खऱ्या आणि गरजू बहिणींच्या खात्यामध्येच सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामधील एकूण 36 जिल्ह्यांपैकी बहुतांश जिल्ह्यामध्ये वितरण देखील झालं आहे, परंतु आणखीन देखील अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे ज्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत हप्ता जमा झाला नाही. जर बहिणींनो, तुम्हाला सुद्धा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे वातावरणानुसार मेसेज यायला थोडासा उशीरसुद्धा लागू शकतो, परंतु तुम्हाला नक्कीच मेसेज येणार आहे. आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलं आज महाराष्ट्र राज्यामधील या 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे. मग बहिणींनो, कोणते आहेत ते जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे? चला तर मग पाहून घेऊया. तर बहिणींनो बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आणि यादी आहे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर. तर मग बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आता 24वा आणि 25वा एकत्रित हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत असल्यामुळे मोठा आर्थिक भार आता हलका होणार आहे. विशेष म्हणजे बहिणींनो बघा, सरकारच्या माध्यमातून आता यादी जारी करण्यामध्ये आली. हे 12 जिल्ह्यांची यादी आहे. मग कोणकोणते जिल्हे आहेत? बघा, सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा, त्यानंतरचा आहे धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर आणि त्यानंतरचा परभणी. बहिणींनो, जर तुम्ही बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली. तुमच्या हक्काचा निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग बहिणींनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं एक पण बहीण आता वंचित राहणार नाही. ज्या बहिणी पात्र आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमाच होणार आहे. तर बहिणींनो बघा, शासनाकडून पैसे वाटपाची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू करण्यामध्ये आली आहे. नांदेड, हिंगोली, जालना आणि बुलढाणा जर या जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तर बघा, या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे या भागामधील महिलांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्यावे. हा एकत्रित हप्ता मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आता येणार आहे. कसल्याही प्रकारे बहिणींनो अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अशा अफवा सुटल्या होत्या की बहिणींना 2100 रुपये येत आहे. नाही बहिणींनो, फक्त 1,500 रुपयाचा प्रत्येकी हप्ता येणार आहे. म्हणजे की बहिणींनो, आता लक्षामध्ये घेत चला तुम्ही, 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. तर बहिणींनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घेणं गरजेचं आहे. आपल्या लाडक्या बहिणींना आधार देण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. यामध्ये वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार असून तुम्हाला 24वा आणि 25वा दोन्ही हप्ते एकत्र देण्यामध्ये येत आहे. स्वतः राज्य सरकारच्या वतीने निर्णय आता घेण्यामध्ये आला. मग बहिणींनो,
कोणकोणत्या बँकांमध्ये हे हप्ते जमा होणार हे देखील माहीत असणं सर्व बहिणीला गरजेचं आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून काही अशा बँका आहेत ज्या बँकामध्ये सर्वात अगोदर हप्ते जमा होणार हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे. आता बहिणींनो, आज हप्ता जमा होणार, तुम्ही आनंद साजरा करा. बघा, 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आली. या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण बघा, येणाऱ्या दिवसामध्ये पुढील यादी जारी करण्यामध्ये येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात अगोदर हा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, त्यानंतर हैदराबाद बँकमध्ये, त्यानंतर ICICI बँकमध्ये, त्यानंतर महाराष्ट्र बँकामध्ये, त्यानंतर कॅनरा बँकमध्ये, त्यानंतर बहिणींनो, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला, बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा हा हप्ता जमा होणार. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बघा, अशा सर्व प्रकारच्या बँकांमध्ये हप्ते जमा होणार. परंतु आपण जी तुम्हाला नावे सांगितली त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी जमा होणार हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.